संभाजीनगर शहरातील डीपी रोडवरील अतिक्रमण हटवण्यात आले। महानगरपालिकेच्या हद्दीत आमखास येथील कर्करोग रुग्णालयापासून कमल तलावापासून जाणारा डीपी रोड पुढे हिमायत बाग परिसरात रस्त्याचं काम सुरू आहे आणि या ठिकाणी लहान मोठे अपघात नेहमीच होत असतात। अनेक दिवसांपासून या भागातील हे अतिक्रमण हटवण्याचे प्रयत्न केले जात होते। अखेर त्याला मुहूर्त मिळालाय आणि डीपी रोडवरील अतिक्रमण हटवण्यात आलंय। धुळे शहरातील तरुणांसाठी मोफत अत्याधुनिक जिमखान्याचं उद्घाटन ट्रिपल केसरी विजय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आलं। धुळे महानगरपालिकेचे माजी स्थायी सभापती शीतल नवले हे नेहमीच शहरातील युवकांसाठी काही ना काही उपक्रम राबवत असतात। त्याच अनुषंगाने गरीब होतकरू मुलांसाठी मोफत स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने मोफत जिमखान्याचं उद्घाटन करण्यात आलंय। राज्य सरकारतर्फे हमाल माथाडी संदर्भात पारित करण्यात आलेल्या कायद्याच्या विरोधामध्ये हमाल माथाडी संघटना संपूर्ण राज्यभरामध्ये आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। धुळे जिल्हा हमाल कामगार संघटनेच्या वतीने धुळ्यामध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं आणि राज्य सरकारने पारित केलेला कायदा हा आम्हा माथाडींसाठी त्रासदायक असल्याने तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आलंय। आंदोलनादरम्यान आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधामध्ये तीव्र घोषणाबाजी केलेली आहे। भारतीय संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शामी याच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे। दुखापतीमुळे तो विश्वचषकापासून भारतीय संघाबाहेर होता, तर विश्वचषकादरम्यान दुखापत असतानाही शामी याने भेदक मारा केला होता, पण त्यानंतर त्याची दुखापत जास्तच बळावली। एनसीए मध्येही उपचार घेतले पण काही फरक पडला नाही, त्यामुळे अखेर सर्जरी करण्याचा निर्णय घेतला। मोहम्मद शामी याच्या पायावरील सर्जरी यशस्वी झाली आहे। WWE कुस्तीपटू समीर सिंग आणि सुनील सिंग बॉलिवूडचे कुस्तीपटू आहेत। त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केलाय, ज्यामध्ये तो जॉन सीनाला शाहरुख खानचे गाणे शिकवताना दिसत आहे। व्हिडिओमध्ये सुनील सिंग दिसत आहे, तो जॉनला शाहरुख खानच्या दिल तो पागल हे चित्रपटातील गाणे गाण्यास सांगत आहे। सुनीलने हे गाणे गायले आणि जॉन हे गाणे हिंदीत रिपीट करत राहिला। या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती मिळतेय। पाली हिल जलाशयात पुनर्वसनाचं काम केलं जाणार असल्याने 27 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत वांद्रे आणि खार पश्चिम येथील काही भागात 10% पाणी कपात केली जाणार आहे। सध्या 14 दिवस होणारी पाणी कपात डागडुजीच्या कामासाठी असली तरी येत्या काळात मुंबईकरांना ऐन उन्हाळ्यात पाणी कपातीच्या झळा सोसाव्या लागतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। बारामती लोकसभा जिंकण्यासाठी आता शरद पवार मैदानात उतरलेत। बारामती लोकसभेचा पवार आढावा घेणार आहेत। 5 तासात मतदारसंघातील नेत्यांना भेटणार आहेत, तर पुरंदर, भोर, इंदापूर, दौंड अशा मतदारसंघनिहाय येथे बैठका होणार आहेत। गुलटेकडीतील निसर्ग कार्यालयात या बैठका होणार आहेत। चांदवड तालुक्यातील शिंगवे या गावात सोमवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने गहू पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। गहू सोबत कांदे, हरभरा या पिकांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। अवकाळी पावसाने पूर्ण गहू पीक खाली पडल्याने शेतकरी चिंतेत सापडलाय। मराठवाडा सोमवारी सायंकाळी ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसाने हजेरी लावली। जालन्यातील भोकरदन तालुक्यात जबरदस्त गारपिटीचा तडाखा बसला। अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांचं अतोनात नुकसान झालंय। तसेच कुंभारी आणि सिपोरा बाजार येथे गंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। विदर्भ मराठवाड्यात हवामान खात्याने 3 दिवस पावसाचा अंदाज वर्तवलाय, तर सोमवारी अकोला शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली। या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका तेल्हारा तालुक्याला बसण्याची शक्यता आहे। तेल्हारा तालुक्यातील कापरखेड या गावात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। बोराच्या आकाराची ही गारपीट सुमारे 15 मिनिटे झाल्याने या भागातील हरभरा, गहूसह फळ पिकांचं मोठं नुकसान झालंय।
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, संग्रामपूर, जळगाव, जामोद तालुक्यात पावसाला जोरदार सुरुवात झाली. अवकाळी पावसाने पुन्हा एकदा रब्बीच्या पिकाला फटका बसणार आहे. अचानक झालेल्या अवकाळी पावसाने अनेकांची तारांबळ उडवून दिली असून शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत पाहायला मिळतोय. मानधनवाढ आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी सातारा जिल्ह्यातील पोलीस पाटील संतोष शामराव पवार यांनी बेमुदत उपोषण सुरू केले. त्यांनी मुंबई आझाद मैदान या ठिकाणी बेमुदत उपोषण सुरू केले आणि या उपोषणास महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून पोलीस पाटील यांनी साखळी उपोषणाद्वारे पाठिंबा दर्शवला. अजित पवार यांनी राज्यातील जनतेला उद्देशून भावनिक पत्र लिहिले. आपला राजकीय प्रवासाचा इतिहास सांगताना केवळ विकास आणि कामांना महत्त्व देत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीने भाजपा आणि शिवसेनेसोबत गेल्यानंतर होत असलेल्या टीकेवर स्पष्टीकरण देण्याचं काम अजित पवार यांनी पत्रातून केलंय. महाराष्ट्र काँग्रेसचा गळीत हंगाम सुरूच आहे. बसवराज पाटील यांनी काँग्रेस कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आता मंगळवारी बसवराज पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. बहुप्रतीक्षित गोखले पुलाचं उद्घाटन सोमवारी करण्यात आलंय. अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या या पुलाच्या एका मार्गिकेचं काम अखेर पूर्ण झालं असून ही मार्गिका सुरू करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला. सोमवारी सायंकाळी 6 वाजता पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पुलाचं उद्घाटन करण्यात आलंय. नवी मुंबईत दुर्घटना घडली. नवी मुंबईच्या उरण तालुक्यात पूल कोसळल्याची दुर्घटना घडली. उरणमधील धुतुम ते दिघोडा खाडीचा पूल कोसळल्याने दुर्घटना घडली असून यात दोघांचा मृत्यू झाला आणि या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पुणे शहरात मध्यवर्ती भागात दरोड्याचा प्रयत्न केला गेला आहे. पुणे महानगरपालिकेच्या जवळच दरोड्याचा प्रयत्न करण्यात आला. महानगरपालिकेच्या समोर असणाऱ्या पेट्रोल पंपावर 3 ते 4 जणांकडून तोडफोड करण्यात आली. सोमवारी रात्री 9च्या सुमारास घटना घडली असून पोलिसांकडून पंचनामा सुरू आहे. सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण राज्यात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातोय. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मनोज जरांगे हे 17 दिवस जालन्यातील अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसले होते आणि या दरम्यान त्यांची तब्येत खालावली असल्याने समाजाच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आमरण उपोषण सोडून साखळी उपोषणात रूपांतर केलं. मात्र याच दरम्यान त्यांची प्रकृती खालावली असल्याने छत्रपती संभाजीनगरच्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.